मित्रांनो, आज आपण व्हॅलेन्सी म्हणजे काय ते शिकणार आहोत आणि मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये व्हॅलेन्सी अलॉंग द पिरियड आणि अलॉंग द ग्रुप कशी बदलते हे बघणार आहोत. व्हॅलेन्सी म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजे एखाद्या इलेमेंटच्या ॲटमची कंबायनिंग कॅपॅसिटी. कंबायनिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? तर ऑक्टेट किंवा डुप्लेट पूर्ण करण्यासाठी एखाद्या ॲटमनं दिलेल्या किंवा घेतलेल्या किंवा शेअर केलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. व्हॅलेन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी असते. इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड or accepted or shared to complete octet or duplet. आता डुप्लेट कोणत्या केसमध्ये असतं? ज्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर 1 ते 5 आहे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन या 5 जणांचा ॲटॉमिक नंबर बघा 1 to 5 आहे. त्यांच्यामध्ये 2च ऑर्बिट आहेत. अशा वेळी काय होतं? पहिली ऑर्बिट पूर्ण करणं, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, तेवढे 2 इलेक्ट्रॉन जरी असले तरी ते समाधानी असतात. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये यांच्या 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी हे काय करतील? 1 इलेक्ट्रॉन, लिथियम 1 इलेक्ट्रॉन देईल, बेरिलियम 2 इलेक्ट्रॉन देईल, बोरॉन 3 इलेक्ट्रॉन देईल. अशा रीतीने ते डुप्लेट कंप्लीट करतात आणि बाकीचे सगळे एलिमेंट ऑक्टेट स्टेट कंप्लीट करत असतात. ऑक्टेट म्हणजे काय? हॅव्हिंग 8 इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट ऑर्बिट. 8 इलेक्ट्रॉन असणं शेवटच्या ऑर्बिटमध्ये. हे लक्षात घ्या की त्या ऑर्बिटमध्ये त्या ऑर्बिटची कॅपॅसिटी कितीही असू द्या, कितीही इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची कॅपॅसिटी असू द्या, ऑक्टेट कंप्लीट झालं की तो ॲटम सॅटिस्फाय होतो. ओके. आता आपण व्हॅलेन्सीचे 3 एक्झाम्पल बघूयात. सोडियमचं उदाहरण घेऊ. सोडियम ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. सोडियम काय करेल? इट यूज 1 इलेक्ट्रॉन. त्याला हा इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन जास्त झालाय, तो काय करेल? 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं या 2च ऑर्बिट त्याच्यामध्ये शिल्लक राहतील आणि ह्या शेवटचे, आता ही दुसरी ऑर्बिट म्हणजे त्याची शेवटची ऑर्बिट आहे, ह्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतात म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होतं. हे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी सोडियमनं 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2,3. ही सेकंड ऑर्बिट आहे. या सेकंड ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. हे 3 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकेल आणि हीच पहिलीच ऑर्बिट त्याची आउटर मोस्ट ऑर्बिट बनेल. त्यात 2 इलेक्ट्रॉन येतील म्हणजे डुप्लेट कंप्लीट होईल. 3 इलेक्ट्रॉन देऊन त्यानं डुप्लेट कंप्लीट केलं म्हणून व्हॅलेन्सी आहे 3. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. क्लोरीन मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला पाहिजेत 8. आउटर मोस्ट ऑर्बिट बद्दल बोलतोय. इथं 1 इलेक्ट्रॉन तो घेणार आता, कोणाकडून तरी घेईल. इट ऍक्सेप्ट्स 1 इलेक्ट्रॉन टू कंप्लीट ऑक्टेट, हेन्स व्हॅलेन्सी ऑफ क्लोरीन इज 1. आता पिरियोडिक टेबल मध्ये व्हॅलेन्सी कशी बदलत जाते ते आपण बघूयात. पहिल्यांदा बघूयात अलॉंग द पिरियड काय होतंय. पिरियोडिक टेबल मध्ये जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जाऊ तसं काय होतं? ॲटॉमिक नंबर वाढत जातो, नंबर ऑफ ऑर्बिट्स त्याच राहतात. तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर बघितलंय. एकाच पिरियड मध्ये असणाऱ्या सगळ्या इलेमेंटच्या ॲटम्सच्या आउटर ऑर्बिट्सची संख्या सेम असते. एकाच पिरियड मधल्या इलेमेंट्सच्या ॲटम्सच्या ऑर्बिटची संख्या सेम राहते. मग काय बदलतं? फक्त त्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या बदलते. कशी बदलते?
एक एक न वाढत जाते, डावीकडून उजवीकडे जाऊ तसं इलेक्ट्रॉन फक्त एक एक न वाढत जातो. आपण थर्ड पिरियड विचारात घेऊयात. त्यात एकूण 8 एलिमेंट असतात. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिट कसा असेल? सोडियम मध्ये 1 इलेक्ट्रॉन, मॅग्नेशियम मध्ये 2, ॲल्युमिनियम मध्ये 3, सिलिकॉन मध्ये 4, फॉस्फरस मध्ये 5, सल्फर मध्ये 6, क्लोरीन मध्ये 7, आर्गॉन मध्ये 8. ऑर्बिट किती? 3च आहे. बघा इथं मी 3 एलिमेंट्स दाखवलेले आहेत. हा आहे सोडियम, हा आहे मॅग्नेशियम, हा आहे ॲल्युमिनियम. 3 ऑर्बिट आहेत. 3 ऑर्बिट आहेत. 3 ऑर्बिट आहेत. म्हणूनच हे थर्ड पिरियड मध्ये आहेत. आणि काय होतंय, डावीकडून उजवीकडे जाईल तसं इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. यात 1 इलेक्ट्रॉन, यात 2 इलेक्ट्रॉन, यात 3 इलेक्ट्रॉन आहेत. असंच आर्गॉन पर्यंत जाईपर्यंत 8 इलेक्ट्रॉन होतात. मग आता व्हॅलेन्सी कशी होईल? आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे व्हॅलेन्सी 1 होईल, कारण तो 1 इलेक्ट्रॉन देणार. ह्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन देऊन ऑक्टेट कंप्लीट करेल म्हणून व्हॅलेन्सी 2 होईल. ॲल्युमिनियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, तो 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल, व्हॅलेन्सी 3. सिलिकॉन मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. आता इथं शेअरिंग होतं, तर इथं 4 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं म्हणून त्याची व्हॅलेन्सी आहे 4. फॉस्फरस काय करेल? आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून तो 3 इलेक्ट्रॉन्स घेईल आणि ऑक्टेट कंप्लीट करेल. सल्फर मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो 2 इलेक्ट्रॉन घेईल म्हणून व्हॅलेन्सी 2 आहे. क्लोरीन मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून व्हॅलेन्सी होईल 1. आणि आर्गॉन मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला काही द्यायची गरज नाही, ऑलरेडी पोट भरलेलं आहे, त्याला कुठल्याही इलेक्ट्रॉनची गरज नाही म्हणून त्याची व्हॅलेन्सी 0. बघा, म्हणून हा इनर्ट आहे. व्हॅलेन्सी 0 आहे म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी 0 आहे, म्हणजे हा कोणाशी रिॲक्टच होत नाही म्हणून इनर्ट आहे. ओके. काय होतंय? इन मॉडर्न पिरियडिक टेबल valency shows gradual changes in period as well as we move from left to right. In modern periodic table, valency shows gradual changes in period as we move from left to right. valency कशी बदलते? 1, त्यानंतर होते 2, मग 3, मग 4, पुन्हा 3, 2, 1, 0. या एक्झाम्पल प्रमाणे. आता ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स शो व्हेरिएबल व्हॅलेन्सीज. जे ट्रान्झिशन किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहेत त्यांच्या व्हॅलेन्सीज बदलत राहतात, बदलू शकतात. त्याचं कारण काय आहे? कारण ह्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या बदलत राहते. इलेक्ट्रॉन जम्प करत असतो बाहेरून आतल्या ऑर्बिट मध्ये, आतल्या ऑर्बिट मधून बाहेर. त्यामुळं आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याची बदलत राहते म्हणून व्हॅलेन्सी पण बदलत राहते. As we go from left to right in a period, electrons are added in the same orbit. एकाच ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होत जातात, त्यामुळं व्हॅलेन्सी एक एक न बदलत जाते. पहिल्यांदा 1 पासून 4 पर्यंत वाढत जाते आणि पुन्हा 4 पासून 0 पर्यंत कमी कमी होत जाते. हे कशामध्ये? एकाच पिरियड मध्ये. मग आता ग्रुप मध्ये काय होतं ते बघूया. व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप मध्ये वरून खाली येताना व्हॅलेन्सी रिमेन्स सेम. व्हॅलेन्सी सेम राहते. In a particular group, electrons in the outermost orbit remains same. outermost orbit मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या 30 राहते. ग्रुपचं वैशिष्ट्य काय?
जसं पिरियड मध्ये ऑर्बिटची संख्या तीच राहते पण इलेक्ट्रॉन फक्त वाढत जातो, ह्याच्या उलट ग्रुप मध्ये होते. ग्रुप मध्ये वरून खाली येऊ तस ऑर्बिटची संख्या एक एक न वाढत जाते आणि इलेक्ट्रॉनची संख्या तीच राहते. आपण पहिलाच ग्रुप विचारात घेऊ. पहिलं एलिमेंट आहे हायड्रोजन, एकच ऑर्बिट आहे आणि एकच इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर दुसरं एलिमेंट आहे लिथियम, त्यात दोन ऑर्बिट आहेत. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन. सोडियम मध्ये 3 ऑर्बिट झाल्या, पोटॅशियम मध्ये 4 ऑर्बिट झाल्या, पण या सर्वांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे. मग जर इलेक्ट्रॉनची संख्या सेम असेल तर व्हॅलन्सी कशी असेल? व्हॅलन्सी पण सेम असेल, कारण व्हॅलन्सी कशावर अवलंबून आहे? आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर. जर आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन सेम राहत असतील तर त्या ग्रुप मधल्या एलिमेंटची व्हॅलन्सी बदलणार नाही.